सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा व शेतकरी शिवसंवाद विकास यात्रा कार्यक्रम संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी वालखेडा येथील वालखेडा गणाचे पंचायत समिती सदस्य प्रवीण गोपीचंद मोरे यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना UPSC MPSC परीक्षेतून उत्तीर्ण होऊन मोठमोठ्या पदांवर कार्यरत व्हावे यासाठी या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय उभारण्याचा मानस प्रवीण मोरे पंचायत समिती सदस्य यांचा होता। तर त्यांनी पाठपुरावा करून आमदार जयकुमार रावल यांच्याकडून सदर निधी उपलब्ध करून घेतला व त्याचं लोकार्पण आज करण्यात आले। आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते फीत कापून सदर या सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला व शेतकऱ्यांची शिवसंवाद विकास यात्रेनिमित्त आमदार जयकुमार रावल यांनी संवाद साधला। तर यावेळेस येत्या काळात सार्वजनिक वाचनालयामध्ये मोठमोठे पुस्तकं देखील या ठिकाणी उपलब्ध करून वालखेडा गावात मोठमोठ्या पदांवर अधिकारी जावेत अशी आशा या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केले। तर याच प्रकारे कॉन्क्रीट रस्ता, पथदिवे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी असा विविध विकास कामांचा निधी या ठिकाणी कोटी रुपयांचा निधी आमदार जयकुमार रावल यांनी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी पंचायत समिती सदस्य वालखेडा गण प्रवीण मोरे यांनी आभार व्यक्त केले व त्याचबरोबर येत्या काळात देखील मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा असे प्रास्ताविकेतून पंचायत समिती सदस्य वालखेडा गण प्रवीण मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला वालखेडा तरुण वर्गाकडून आमदार जयकुमार रावल यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। तर संपूर्ण वालखेडातून भव्य अशी डीजेच्या तालावर नाचत गाजत आमदार जयकुमार रावल यांची भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली। सार्वजनिक वाचनालयाच्या लोकार्पण सोहळा निमित्त आज आपल्या वालखेडा गावामध्ये शिवसंवाद यात्रा, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी यात्रा असतानाच भाऊंना लोकार्पणसाठी आग्रह केला आणि त्यानंतर भाऊंनी हो सांगितलं। त्यानंतर आज आपल्या वालखेडा गावामध्ये सार्वजनिक वाचनालयाचं लोकार्पण भाऊंच्या हस्ते झालं। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व लोकार्पण सोहळ्याचे मानकरी आपल्या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय माजी मंत्री आमदार जयकुमारजी रावल साहेब यांच्या हस्ते झालं आणि शिवसंवाद यात्रा निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधायचा या हेतूने वालखेडा गावामध्ये आज भाऊचं महिला मेळाव्याचा सुद्धा मोठा जोरात कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आपला टाइम जास्त होऊन गेला, परंतु नाईलाज झाला। भाऊंना म्हटलं 5 मिनिटं आपल्याला वेळ द्यावा लागेल कारण की सर्वांना सांगितलं गेलं आणि आपण तारीख घेतलेलीच आहे। तरी भाऊंनी आपल्या वाचनालयाच्या लोकार्पणासाठी भाऊंनी टाइम दिला आणि भाऊच्या हस्ते लोकार्पण झालं आणि ते आज भाऊंनी अध्यक्षस्थान स्वीकारलं। तरी भाऊंचं वालखेडा गावातर्फे आणि वालखेडा सार्वजनिक वाचनालयातर्फे भाऊंचं स्वागत करण्यासाठी आपले युवा टीम सर्वांनी गावामध्ये 5 वर्षापासून भाऊंनी वालखेडा गणाचं पंचायत समिती सदस्य तिकीट दिल्यापासून तर निवडून आणण्यापर्यंत भाऊचा एक मोठा माझ्या डोक्यावर हात होता आणि भाऊंनी मला निवडून आणलं, तिकीट पण दिलं आणि निवडून पण आणलं आणि भाऊच्या आशीर्वादाने
वालखेडा गावामध्ये काही कामं पेंडिंग होते, परंतु भाऊच्या मार्गदर्शनाने वालखेडा गावात माझी 2008 पासून वाचनालय मंजूर होतं आणि त्या वाचनालयासाठी निधी मागत होतो. मी पहिले ज्या पक्षात होतो त्या पक्षवाल्यांनी मला कधीच निधी दिला नाही, परंतु भाऊच्या सानिध्यात आल्यानंतर भाऊंनी शब्द दिला होता आणि त्या शब्दाप्रमाणे भाऊंनी 15 लाख रुपये वालखेडा गावासाठी सार्वजनिक वाचनालय बांधकामासाठी भाऊंनी 15 लाख निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये एक सुसज्ज बिल्डिंग तयार झाली आणि आपल्या युवक तरुण मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा किंवा अभ्यास करण्यासाठी त्यांना एक सोय होऊन गेली. आणि भाऊंना माझ्या एकच विनंती आहे की UPSC MPSCच्या मुलांसाठी अभ्यास करण्यासाठी भाऊच्या आमदार निधीतून ते पुस्तकांची व्यवस्था आपल्या वाचनाला करून द्यावी, मी अशी भाऊकडे अपेक्षा करतो. कारण की युवक जे हुशार मुलं आहेत आमच्या गावातून UPSC MPSC भूतपूर्व जे मुलं आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी संधी मिळेल आणि त्या माध्यमातून भाऊंकडे एवढी मागणी करतो. आणि भाऊंनी आपल्या गावाला पाणा रस्त्यासाठी सुद्धा 20 लाख रुपये दिले. श्यामकांत दळाजी पवार आणि रवींद्र भाऊसाहेब यांच्या शेतापासून 1 किलोमीटरचा रस्ता भाऊच्या आशीर्वादाने तो रस्ता सुद्धा पूर्ण झाला. तसेच वालखेडा गावात 55 लाखाची जलजीवन मिशनची पाईपलाईन सुद्धा भाऊच्या आशीर्वादाने पंकजदाच्या मदतीने ती मी वालखेडा गावासाठी आपण मंजूर करून आणली. काम पण झालं, काही थोड्या दिवसात नळ कनेक्शन होईल, ती पण पूर्ण होईल. आणि त्यानंतर 5 लाखाचं नारायण पुंडलिक मोरे यांच्या घरापासून ते लक्ष्मण कोडी यांच्या घरापर्यंत तरी 50 वर्षात काँक्रिटीकरण झालं नाही, पण भाऊच्या माध्यमातून त्या गल्लीमध्ये सुद्धा काँक्रिटीकरण झालं. त्याच्यानंतर वालखेडा गावात बसण्यासाठी म्हाताऱ्या माणसांना चारी चौकांमध्ये गावांतर्गत आपले बेंच बसण्याची सुद्धा भाऊच्या आशीर्वादाने ती सुद्धा गावात सोय झाली आणि भाऊंनी सुद्धा आमदार निधीतून आपल्या गावाला बरेच बेंच दिले. त्यानंतर 3,80,000चं DP ते शनी मंदिर हप्ता तो काँक्रिटीकरण रस्ता इतका घाण होता, तो कधी झालेला नव्हता, तो सुद्धा आपल्या भाऊच्या आशीर्वादाने तो सुद्धा पूर्ण झाला. त्यानंतर 2,50,000चं आपला जिल्हा परिषदचा दवाखाना आहे, त्या दवाखान्यात सुद्धा पाणी फिल्टर दिलं. असे भरपूर भाऊच्या आशीर्वादाने आपल्या वालखेडा गावामध्ये भरपूर कामं झालेले आहेत. आणि आता सुद्धा भाऊंनी 10 लाख रुपये मागे महादेव मंदिरासाठी दिलेले आहेत. त्यानंतर 20 लाख रुपयाचे हे रोडाचं काम जे झालं ते सुद्धा भाऊच्या माध्यमातून भाऊंनीच दिलेले आहेत. वालखेडा ग्रामपंचायतला गावाचा विकास व्हायला पाहिजे हा उद्देश भाऊच्या डोळ्यासमोर असतो. जरी माझं किंवा छोटंसं काही प्रमाणात जमत नसेल, परंतु भाऊंनी आम्हाला दोघांना जवळ करून गावाचा विकास करायचा कसा करायचा हे भाऊंनी आम्हाला शिकवलं. आणि त्यामुळे मी सुद्धा काही गोष्टी माघार घेऊन चला गावाचा विकास होण्यासाठी आपल्याला भाऊ एवढी मदत करताय म्हणून आपण एक पाऊल मागे पुढे सरकून गावाचा विकास व्हायला पाहिजे हे इथून सुद्धा आम्ही काम करत असतो. तरी भाऊंनी आपल्या गावासाठी जो मुडी रस्ता आहे नदीवरचा पूल तो सुद्धा भाऊंनी आश्वासन दिलं आहे आणि ते सुद्धा 100% होईल अशी मला अपेक्षा आहे. तरी भाऊच्या माध्यमातून आपल्या गावासाठी भरपूर कामं होत आहेत. कारण की महिलांना सुद्धा आज 1500 रुपये लाडकी बहीण ते सुद्धा महिलांना बऱ्याच महिलांच्या खात्यावर पडले. त्याच्यानंतर सर्व सोयी सुविधा महिलांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतायत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने भाऊ आपल्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात. तरी वालखेडा गावामध्ये भाऊ आल्याबद्दल त्यांचं आमचं सर्व वालखेडा गावातर्फे आणि वालखेडा माडी परिवारातर्फे माडी गल्लीतर्फे भाऊंचं खूप खूप स्वागत. आणि त्यानंतर भाऊच्या हस्ते आपल्या वालखेडा गावात जे शेतकरी आहेत त्यांचा सन्मान. आणि वालखेडामध्ये इतका दमदार कार्यक्रम झाला की आम्हीच बॅटरी डाऊन होऊन गेली. हजारो महिला तालुक्यातनं आल्या होत्या. रक्षाबंधनचा मोठा कार्यक्रम झाला, अजूनपर्यंत राख्या बांधल्या असत्या. एकदम सुंदर कार्यक्रम झाला. साडी वाटप, मिठाई वाटप, त्याच्यानंतर जेवण आणि सुंदर कार्यक्रमामध्ये अजून संवादाबरोबर विकास सुद्धा झाला पाहिजे. म्हणून वालखेडाकरांची जी मागणी होती की आपल्या गावामध्ये गाव दरवाजा असला पाहिजे, कारण जुनी प्रथा आहे आपली. गावामध्ये येणारा माणूस दरवाजामध्ये जातो, जाणारा शेवटचा निरोप सुद्धा गावामधनं जातो. एखादी सून जात असली
मुलगी जात असली तरी ती गाव दरवाजातनं जाते. तर सरकून घ्या भैया, त्या लोकांना बघू द्या. एखादी मुलगी जर तिच्या सासरी जात असेल तर ती सुद्धा गाव दरवाजामधनं आपण त्यांना पाठवत असतो. आणि म्हणून जुन्या काळापासून ही आपल्या देशामध्ये ही परंपरा, आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे. आज मला आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने एक वाचनालयाचं लोकार्पण हे सुंदर अशा माझ्या आमदार निधीमधनं झालेल्या कामाचं उद्घाटन झालंय असं मी नम्रपणे जाहीर करतो. त्याच्यामध्ये वरती असं सुंदर वाचनालय की आमची मुलं MPSC UPSC शिक्षण, अजून इतर ज्या सरकारी नोकऱ्या आहेत, सेंट्रलच्या नोकऱ्या आहेत, याच्यामध्ये फौजच्या नोकऱ्या आहेत, त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी एक सुंदर असं वाचनालय तयार केलं. पुढच्या काळामध्ये त्याला पुस्तक देण्याचं काम सुद्धा आम्ही करणार. आणि असं अत्यंत सुंदर असा भरगच्च असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी आपल्या गटाचे जिल्हा परिषदच्या सदस्य आणि महिला बाल कल्याणच्या सभापती सोनीताई आहेत, त्यांचे पती पंकज भाऊ आहेत, माजी पंचायत समितीचे सभापती नाना आहेत, त्याचबरोबर आजची पंचायत समितीचे सदस्य आमचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते दोघेही आलेले आहेत, त्याचबरोबर प्रवीण भाऊचे वडील आहेत आणि अनेक मान्यवर इथे आहेत. ही आपल्या वालखेडा गावाला जुनी परंपरा आहे. पोलीसमध्ये आणि मिलिटरीमध्ये कायम इथे 2-3 डझन लोक असतात. रिटायर झाले की नवीन लोक येतात. ही देशसेवा आणि राष्ट्रसेवाची परंपरा ही वालखेडा गावामध्ये फार जुनी आहे. म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यापासून कायम इथले मुलं तरुण झाले की मला मिलिटरीમાં जावं नाही, मला फौजમાં जावं नाही, मला पोलीसમાં जावं नाही, अशा प्रकारचा वारसा या वालखेडा गावाला मिळाला. आज आपण पाहिलं की इतका सुंदर इंडस्ट्रियल एरिया आलेला आहे, आपल्याकडे रस्त्यांचा मोठा जाळा आलेला आहे. आणि आता तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे माझी यात्रा ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी मोठा कार्यक्रम, हा शेवटचा कार्यक्रम हा सुलवाडे जामपड इथे राहणार आहे. आणि तुम्हाला आम्ही शब्द दिला होता की सुलवाडे जामपडे होणार म्हणजे होणार. आता 90% तिथलं जामपडचं काम झालंय आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि देशाचे जे इरिगेशन मंत्री, सिंचन मंत्री CR पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याशी त्यांचं नातं आहे, ते सुद्धा येणार आहे. त्या दिवशी 850 कोटी रुपयाची नवीन योजना मी तिचं भूमिपूजन करतो. म्हणजे पहिले तापीमध्ये आपण सुलवाडे बांधला, 400 कोटी रुपये खर्च करून तापी अडवली. मग तापीचं पाणी उचलून मोठ्या मोठ्या पाईपलाईन, गाडी चालली जाईल अशा 2 पाईपलाईन हे जामफळमध्ये पाणी टाकलं. आणि जामफळचा तलाव फार मोठा केलेला आहे. म्हणजे आपण ते अक्कलपाडा पाहतो ना, अक्कलपाडाच्या 5 पटीचा एवढा मोठा तलाव आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी पडेल, पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि तुमच्या विहिरीला पाणी येईल, अशी योजना होती. त्यामध्ये यावर्षी मी अजून नवीन योजना आणली. योजना अशी आहे की ते गरमानं पाणी जे ते पाणी जमीन मुरी आणि विहिरमाई पण लांबीन होत राहील. त्याच्यापेक्षा जसं टाकीमधलं पाणी असतं, गावागाव पाण्याची टाकी, आणि टाकीमधनं गावाच्या गल्यांमध्ये पाईपलाईन असतात आणि घरामध्ये पाईपलाईन असतं का नाही आपल्याकडे, तसं जामफळच्या माध्यमातून तुमच्या शेतापर्यंत पाण्याची पाईपलाईन आणण्यासाठी 800 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. आणि 10 दिवसानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः नारळ फोडण्यासाठी येणार आहे. मला माहिती आहे आमचे विरोधक जेव्हा मोदी साहेब नारळ फोडत उड्याला काय नाही बाबा, अरे भाऊ जे आम्ही नारळ फोडतोस ते काम आम्ही करतोस. आणि आज सुलवाडे जामफळ 4 वर्षामध्ये जवळपास 90% पूर्ण होईल. खरं तर पूर्ण करायचं होतं पण उबाटा सरकारी नियमन उबाटा करत खानदेशचा निधी बंद करून दिला, पर्यटनचा निधी बंद करून दिला, सगळी अडचण होती. आणि मग 3 वर्ष त्यांचं सरकार होतं, 2 वर्ष आमच्या सरकारमध्ये आता ही लाईन लावली. आणि मग सिंचनाचं काम, शिक्षणाचं काम, उद्योगाचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये होतंय. बरेच यादी त्यांनी वाचून दाखवलं. गाव दरवाजापासून तर कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून तर लाईटपासून तर आरोग्याचं केंद्रापासून तर बाकड्यापर्यंत अनेक गोष्टी आपल्या गावाला आपण देत राहतो. आणि हे काय संपलं असं नाही आहे, ते यादी निरंतर वाढणार. काही संपलं आपण यादीत काही ना काही नवीन आहे. यादी राहील, त्याला पूर्ण करण्याचं काम आम्ही करू.